आज आपण शेवची चटणी बनवणार आहोत. त्यासाठी मी कोथिंबीर, टोमॅटो, कढीपत्ता, कांदा आणि ही शेव घेतलेली आहे. तर मग चला बघूयात. जिरे घातले आणि मोहरी, हा कांदा. आता टोमॅटो घालून आणि ही टिफिनसाठी सुकी शेवची चटणी बनवणार होतो बरं का आपण. आणि घरी असलं तर पातळ खाता येतं, पण टिफिनला नाही चालत म्हणून आपण सुकी शेवची चटणी बनवणार आहोत. यात आपण मिरची पावडर, गरम मसाला, हळद पावडर घातलेली आहे. आता पाणी टाकून घेऊयात. चवीपुरते मीठ. त्याला आपले पाणी उकळले. आता